सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, SRP ची प्रथम स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए रायगड, ऑप्शन बी शिवनेरी, ऑप्शन सी पुरंदर, ऑप्शन डी लोहगड। उत्तर येत असेल तर कमेंट्स मध्ये टाइप करा। ह्याचं उत्तर SRP ची प्रथम स्थापना पुरंदर ठिकाणी झाली। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 2 आहे, राष्ट्रीय उत्पादकता दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 9 फेब्रुवारी, ऑप्शन बी 10 फेब्रुवारी, ऑप्शन सी 11 फेब्रुवारी, ऑप्शन डी 12 फेब्रुवारी। ह्याचं उत्तर राष्ट्रीय उत्पादकता दिवस 12 फेब्रुवारी दिवशी साजरा करण्यात येत असतो। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 3 आहे, कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादन होते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए यवतमाळ, ऑप्शन बी परभणी, ऑप्शन सी अमरावती, ऑप्शन डी नाशिक। ह्याचं उत्तर आहे यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादन होते। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 4 आहे, रणजी ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए बॅडमिंटन, ऑप्शन बी गोल्फ, ऑप्शन सी क्रिकेट, ऑप्शन डी फुटबॉल। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। ह्याचं उत्तर आहे रणजी ट्रॉफी क्रिकेट खेळाशी संबंधित आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 5 आहे, हळद लागणे या वाक्यप्रचाराचा अर्थ स्पष्ट करणारा खालीलपैकी योग्य पर्याय कोणता? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कावेळी होणे, ऑप्शन बी विवाह होणे, ऑप्शन सी फसवणूक होणे, ऑप्शन डी आजारी पडणे। याचं उत्तर हळद लागणे या वाक्यप्रचाराचा अर्थ विवाह होणे आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 6 आहे, भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला भेटतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए तमिळनाडू, ऑप्शन बी उत्तर प्रदेश, ऑप्शन सी केरळ, ऑप्शन डी कर्नाटक। ह्याचं उत्तर भारतातील कर्नाटक राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला भेटतात। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 7 आहे, पाण्याचा गोठण्याचा बिंदू किती असतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 90 सेल्सिअस, ऑप्शन बी 0 सेल्सिअस, ऑप्शन सी 4 सेल्सिअस, ऑप्शन डी 10 सेल्सिअस। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। ह्याचं उत्तर पाण्याचा गोठण्याचा बिंदू 0 सेल्सिअस असतो। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 8 आहे, जगातील सर्वात उंच प्राणी कोणता आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए घोडा, ऑप्शन बी हत्ती, ऑप्शन सी जिराफ, ऑप्शन डी बैल। याचं उत्तर जगातील सर्वात उंच प्राणी जिराफ आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 9 आहे, विमानात एकूण किती इंजिन असतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 4 इंजिन, ऑप्शन बी 5 इंजिन, ऑप्शन सी 7 इंजिन, ऑप्शन डी 8 इंजिन। याचं उत्तर विमानात एकूण 4 इंजिन असतात। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 10 आहे, नारळ पाणी पिल्याने कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए ताप, ऑप्शन बी लिव्हर, ऑप्शन सी किडनी, ऑप्शन डी मूळव्याध। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। ह्याचं उत्तर नारळ पाणी पिल्याने लिव्हर आजार बरा होतो। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 11 आहे, कोणत्या देशात सर्वात जास्त कुत्री पाळतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए रूस, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी अमेरिका।
ह्याचं उत्तर अमेरिका देशात सर्वात जास्त कुत्री पाळतात, याचं उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 12 आहे, जास्त टॅमॅटो खाल्ल्यास कोणता आजार होतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए दमा, ऑप्शन बी फिट्ट, ऑप्शन सी सर्दी, ऑप्शन डी खोकला. ह्याचं उत्तर जास्त टॅमॅटो खाल्ल्यास खोकला आजार होतो, याचं उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 13 आहे, 5 रुपयाचे नोटची प्रिंटिंग केव्हा बंद झाली? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 2010, ऑप्शन बी 2019, ऑप्शन सी 2020, ऑप्शन डी 2021. ह्याचं उत्तर 5 रुपयाच्या नोटची प्रिंटिंग 2019ला बंद झाली, याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 14 आहे, नरेंद्र मोदी यांच्या चष्म्याची किंमत किती आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 30,000, ऑप्शन बी 45,000, ऑप्शन सी 50,000, ऑप्शन डी 60,000. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही नक्की करून घ्या. ह्याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी यांच्या चष्म्याची किंमत 45,000 आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन बी. जो की आपला लास्ट जो की 15 जो क्वेश्चन आहे तो आहे, कोणत्या देशात एकही हत्ती बघायला मिळतच नाही? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए नॉर्वे, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी इजिप्त, ऑप्शन डी अमेरिका. जर याचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही नक्की करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये.